नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य गवळी स्वागत करतोय आपलं टुवर्ड्स ॲग्रिकल्चर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जवळपास आता सगळेच पेपर झालेत तुमचे आणि शेवटचे 2 राहिलेत, ॲग्रो आणि एक्सटेन्शन. तर या आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सटेन्शनचा तुम्हाला गेस्ट पेपर देणार आहे. एक्सटेन्शन म्हटलं तर या तुमच्या 6th डीन कमिटी या कमिटीच्या अंतर्गतला जो काही फर्स्ट सेमिस्टरचा सिलेबस आहे, म्हणजे तो एक्सटेन्शन सगळ्यात सोपा सिलेबस आहे. कारण हा जास्त पेपर अवघड जाऊ शकत नाही, कारण खूप दिवसापासून याचा हाच सिलेबस आहे, हेच क्वेश्चन पेपर आहे आणि हेच पॅटर्न आहे. त्यामुळे तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट याचे क्वेश्चन बघूया. मी प्रत्येक अँगलने याचा क्वेश्चन काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा येऊ शकतो, कसा विचारतील, किंवा मग मागच्या PYQs मध्ये 3 ते 4 वर्षाच्या कसा विचारण्यात गेला. चॅप्टर मधला प्रत्येक पॉइंट कव्हर करायचा मी प्रयत्न केला आहे. बाकी एक्सटेन्शनला तसं जास्त रिस्क घ्यायची गरज नाही. तर एक्सटेन्शनच्या पेपरचं काय करायचं, कसा अभ्यास करायचा, मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो. पहिले आपण डिटेल याचे क्वेश्चन बघून घेऊया. तर यामध्ये पहिला क्वेश्चन आहे तुमचा, डिफाईन टर्म रुरल सोशियोलॉजी, एक्सप्लेन स्कोप अँड इम्पॉर्टंट ऑफ रुरल सोशियोलॉजी इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि प्रत्येक वेळेस हाच क्वेश्चन येतो. नंतर दुसरा प्रश्न आहे तुमचा, राईट द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंडियन रुरल सोसायटी अँड राईट डिफरंट बिटवीन रुरल अँड अर्बन सोसायटी. हा पण 100% येण्यासारखा प्रश्न आहे, कारण भरपूर वेळेस रिपीट झालेला आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे तुमचा, डिफाईन टर्म रुरल सोशियोलॉजी अँड डिफरंट बिटवीन रुरल सोशियोलॉजी अँड ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. त्यानंतर चौथा प्रश्न येतो तुमचा, राईट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल ग्रुप, इंग्लिश डिफरंट क्लासिफिकेशन ऑफ ग्रुप्स अँड एक्सप्लेन डिफरंट बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी ग्रुप. हा पण भरपूर वेळेस क्वेश्चन रिपीट झालेला आहे. एकतर तुम्हाला डिफरंट बिटवीन विचारतील प्रायमरी आणि सेकंडरी ग्रुपचं, किंवा मग या ठिकाणी तुम्हाला क्लासिफिकेशन विचारतील ग्रुप्सचे विथ एक्झाम्पल. त्यानंतर पाचवा प्रश्न येतो तुमचा, डिफाईन कल्चर, राईट कॅरेक्टरिस्टिक्स अँड फंक्शन और रोल ऑफ कल्चर इन एक्सटेन्शन. एकतर फंक्शन विचारतील किंवा मग रोल विचारतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे तुमचा, व्हॉट डू यू मीन बाय सोशल व्हॅल्यू, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ व्हॅल्यू इन डिटेल अँड द रोल ऑफ व्हॅल्यू सिस्टम इन एक्सटेन्शन. एक रोल ऑफ व्हॅल्यू सिस्टम इन एक्सटेन्शन हे जरा बघून जा, कारण नवीन पॉईंट आहे, विचारू शकतात म्हणून टाकलाय मी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 आहे तुमचा, डिफाईन सोशल चेंज, एक्सप्लेन मेजर डायमेन्शन ऑफ सोशल चेंज अँड व्हेरियस फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इट. यावर इथून मागे बऱ्यापैकी कधी आलेलं नाही, पण आपण सोडू नये म्हणून या ठिकाणी घेतलंय. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 आहे तुमचा, व्हॉट डू यू मीन बाय लिडरशिप, राईट टाइप्स ऑफ लीडर अँड एक्सप्लेन द रोल और कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीडर. एक तर रोल विचारतील किंवा मग कॅरेक्टरिस्टिक विचारतील. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रत्येक वेळेस याच्या लीडर चॅप्टरवर प्रश्न येतोच. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 आहे तुमचा, डिफाईन टर्म इंटेलिजन्स, स्टेट टाइप्स ऑफ इंटेलिजन्स अँड एक्सप्लेन फॅक्टर अफेक्टिंग इंटेलिजन्स. हा पण खूप बऱ्यापैकी प्रश्न विचारला जातो, त्यामुळे याला पण कंपल्सरी करणार. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 आहे तुमचा, व्हॉट इज लर्निंग, एक्सप्लेन द एलिमेंट्स ऑफ लर्निंग सिच्युएशन विथ डायग्राम. त्यानंतर क्वेश्चन 11 आहे तुमचा, व्हॉट डू यू मीन बाय एज्युकेशनल सायकोलॉजी, राईट स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12 आहे तुमचा, स्टेट द सोशल इन्स्टिट्यूशन, एनलिस्ट अँड एक्सप्लेन फॅमिली इन डिटेल. एकतर फॅमिलीचं डिटेल विचारतील किंवा मग सोशल इन्स्टिट्यूशनचे पूर्ण जे टाइप्स आहे ते विचारतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 आहे तुमचा, व्हॉट इज पर्सनॅलिटी, एक्सप्लेन टाइप्स ऑफ पर्सनॅलिटी अँड डिफरंट बिटवीन एक्स्ट्रोवर्ट अँड इंट्रोवर्ट. हे एक्स्ट्रोवर्ट अँड इंट्रोवर्ट हे पण करून जा, कधी आलेलं नाही पण डिफाईनला जरी आलं तर तुमचं त्या ठिकाणी पोर्शन कव्हर होते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14 आहे तुमचा, डिफाईन सोशल स्ट्रॅटिफिकेशन, डिफरंट बिटवीन क्लास अँड कास्ट सिस्टम. या क्वेश्चनवर कधी क्वेश्चन आला नाही, पण मी हा पॉईंट ऍड केलेला आहे, जर बायचान्स विचारला तर तुमचा क्वेश्चन तरी ब्लँक जाऊ नये म्हणून. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15 आहे, व्हॉट इज सोशल ऑर्गनायझेशन अँड गिव्ह डिटेल क्लासिफिकेशन. सोशल ऑर्गनायझेशनचं क्लासिफिकेशन. हे झाले टोटल 15 क्वेश्चन तुमचे. त्यामध्ये काही आपण डिफाईन देतोय तुम्हाला, डिफाईन पण करून जाणं खूप महत्त्वाचं आहे. सोशियोलॉजी, सोशल स्ट्रॅटिफिकेशन, बिहेवियर, सोशल इन्स्टिट्यूशन, फोल्कवेज, रिलीजन, फॅमिली, मोटिवेशन, लीडर, पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स अँड एक्सटेन्शन. ह्या महत्त्वाच्या तुमच्या डिफिनेशन आहे. खरं तर एक्सटेन्शनचा तुम्हाला अभ्यास कसा करायचा मी शेवटी सांगणार होतो थोडं तुम्हाला. एक्सटेन्शन म्हणजे एक सोशल विषय आहे, समाजशास्त्राशी रिलेटेड विषय आहे. यामध्ये सामाजिक जास्त आहे.
आता जर इंग्लिश आणि डेफिनेशन आपण परफेक्ट केलं, इंग्लिश डेफिनेशन हे जर आपण व्यवस्थित केलं, तर मध्ये आपण मनाने लिहू शकतो. कॅरेक्टरिस्टिक्स, रोल, त्यानंतर ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत की आपण मनाने लिहू शकतो. ॲक्युरेटच राहावं अशा काही नाही आहे आणि पाठच करून जावं असंही काही नाही आहे. हा जो तुमचा इंग्लिश डेफिनेशन, टाईप्स, त्यानंतर क्लासिफिकेशन एवढं जर ॲक्युरेट असलं तर खाली तुम्ही मनाने लिहिलं तरी चालतंय. त्यामुळे इथं फेकोलॉजी आपल्याला वापरणं खूप गरजेचं आहे. आणि क्वेश्चन आन्सर लिहिताना जे इंग्लिश, त्यानंतर तुमचे डिफरन्स बिटवीन त्यातले इम्पॉर्टंट शब्द, इम्पॉर्टंट वर्ड, डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन यातले जे महत्त्वाचे शब्द आहे त्यांना अंडरलाईन करणं गरजेचं आहे. आणि पेपर चेंज जरी झाला थोडाफार, क्वेश्चन इकडचे तिकडले आले तरी घाबरून जायचं काही कारण नाही. एक्सटेन्शन हा जरा सोशल विषय असल्यामुळे इथे आपण काहीही लिहिलं तरी 100% मार्क भेटतात. त्यामुळे क्वेश्चन सोडून येऊ नका एक्सटेन्शनचा तरी, कारण ॲग्रो, हॉर्टी, लाईव्हहुड याच्यामध्ये आपल्याला स्पेसिफिक लिहावं लागतं. पण एक्सटेन्शनमध्ये तसं काही नाही आहे. इंग्लिश डेफिनेशन, क्लासिफिकेशन सोडलं तर तिथं काहीतरी लिहा तुम्ही त्याचे रिलेटेड, 100% तुम्हाला तिथं मार्क भेटणार. एक्सटेन्शनचा पेपर कोरा तरी सोडू नका, कारण बरेचसे विद्यार्थी मी मागच्या सेमिस्टरमध्ये बघितले, यांना काही नाही आलं तर ते क्वेश्चन कोरे सोडून आले आणि विषय बॅक पडले. त्यामुळे ही चुकी तुम्ही पुन्हा पुन्हा होऊ नका देऊ. ओके, तर व्हिडिओ आपला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि यातले मी तुम्हाला आज पण 100% सांगतो, यातले तुमचे 70 ते 80% क्वेश्चन दिसणार म्हणजे दिसणार पेपरला. उद्या तुमचेच मला कमेंटमध्ये मेसेज असणार. ओके, धन्यवाद.